नमस्कार, सिटी न्यूजच्या लंच ब्रेकमध्ये आपले स्वागत आहे। अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे एका ऐतिहासिक सोहळ्यासाठी सर्वजण एकत्र आले होते। ज्या क्षणाची अमरावतीकरांनी अनेक वर्षांपासून वाट पाहिली होती, तो क्षण नेमका प्रत्यक्षात आला। अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे भूमिपूजन सोहळ्याचे शानदार आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास उपस्थिती लावली। त्यांच्यासोबत राज्याचे मत्स्य व्यवसाय व कॅबिनेट मंत्री नितेश राणे, महसूल मंत्री व अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित होते। या महाविद्यालयामुळे स्थानिकांना रोजगार मिळेल आणि मत्स्य व्यवसायाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। या भूमिपूजन सोहळ्यात अनेक महत्त्वाच्या व्यक्तींनी आपली उपस्थिती दर्शविली। यामध्ये तिवसा मतदारसंघाचे आमदार राजेश वानखडे, अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे, मेळघाटचे आमदार केवलराम काळे, मोर्शीचे आमदार उमेश यावलकर आणि राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांचा समावेश होता। तसेच माजी खासदार नवनीत राणा यांचीही कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती। प्रशासकीय स्तरावर जिल्हाधिकारी आशिष एरेकर, मनपा आयुक्त सौम्या शर्मा आणि जिल्हा ग्रामीणचे एसपी विशाल आनंद यांनी सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली। या महाविद्यालयाच्या स्थापनेमुळे परिसरातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध होईल आणि मत्स्यपालन क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान वापरता येईल। हा प्रकल्प अमरावती जिल्ह्याच्या प्रगतीसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे। मोर्शी येथे मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे भूमिपूजन सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील दिग्गज नेते उपस्थित होते। या महाविद्यालयामुळे या भागाच्या विकासाला नक्कीच गती मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे। अमरावती महानगरपालिकेने नागरिकांना कर भरण्यासाठी दिलेल्या विशेष संधीचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे। 2 दिवसांच्या विशेष शिबिरात नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेऊन कोट्यवधी रुपयांचा कर भरला। यामुळे महानगरपालिकेच्या तिजोरीत भर पडली असून नागरिक आणि प्रशासन यांच्यातील सकारात्मक सहकार्य पुन्हा एकदा दिसून आलं आहे। नमस्कार, मी भूषण पुसतकर, सहाय्यक आयुक्त झोन क्रमांक 2 अमरावती महानगरपालिका अमरावती। माननीय आयुक्त यांच्या निर्देशाप्रमाणे 2 दिवसीय मालमत्ता कर शिबिराचे आयोजन केले होते। या शिबिराला मालमत्ता कर धारकांचा मोठा सक्रिय सहभाग मिळाला। अनेक मालमत्ता धारकांनी या शिबिराचा लाभ घेत महानगरपालिकेच्या उत्पन्नात मोठी वाढ केलेली आहे। मी खऱ्या अर्थाने सर्व मालमत्ता धारकाचे आभारी आहे की या जो शिबिर घेतला, या शिबिराचा त्यांनी लाभ उचलला आणि येणाऱ्या काळात महानगरपालिकेला असेच सहकार्य करावे असे मी महानगरपालिकेच्या वतीने त्यांना विनंती करतो। या यशस्वी शिबिरामुळे हे स्पष्ट होतं की योग्य सुविधा आणि प्रोत्साहन दिल्यास नागरिकही आपली कर्तव्ये पार पाडण्यास तत्पर असतात। आयुक्त सौम्या शर्मा यांनी केलेल्या आव्हानाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला, ज्यामुळे शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या निधींची चांगलीच वसुली झाली। महानगरपालिकेने अशाच प्रकारे नागरिकांना सहकार्य करण्याची आणि शहराच्या विकासाला हातभार लावण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। अमरावती जिल्ह्याच्या चांदूरबाजार तालुक्यातून समोर आली आहे एक धक्कादायक बातमी। इथे एका ग्रामपंचायत सदस्याने थेट महिला सरपंच आणि त्यांच्या सासूलाच मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। या घटनेने संपूर्ण गावात खळबळ उडाली असून हा वाद जमिनीच्या एका प्रश्नावरून सुरू झाला आणि त्याचं पर्यवसन हाणामारीत झालं। पोलिसात या प्रकरणी विनयभंग आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अमरावती चांदूरबाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी ग्रामपंचायतीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला। शुक्रवारच्या दिवशी महिला सरपंच आणि त्यांच्या सासूबाई ग्रामपंचायतीच्या कार्यालयात आल्या होत्या। त्यांनी ग्रामपंचायत सदस्य रवींद्र उर्फ राजेंद्र मधुकरराव उल्ले यांना त्यांच्या जमिनीबद्दल काही प्रश्न विचारले। यावरून त्यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला। हा वाद इतका वाढला की दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हात उगारले। ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच आणि सदस्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली। सुदैवाने ही संपूर्ण घटना तिथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। या फुटेजमध्ये त्यांच्यातील वाद आणि हाणामारी स्पष्टपणे दिसत आहे। घटनेनंतर महिला सरपंचांनी तात्काळ ब्राह्मणवाडा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली। त्यांनी सदस्य राजेंद्र उल्ले यांच्या विरोधात तक्रार दाखल केली। पोलिसांनी या तक्रारीवरून राजेंद्र उल्ले यांच्या विरोधात विनयभंग आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शुभम कुमार करीत आहेत। तर ही होती अमरावतीमधून आलेली एक अत्यंत गंभीर घटना। लोकशाहीच्या सर्वात खालच्या स्तरावर काम करणाऱ्या या प्रतिनिधींचं जर असे हिंसक वर्तन केले तर सामान्य जनतेने न्याय कोणाकडे मागावा हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। आता या प्रकरणात पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तर ही होती अमरावतीमधून समोर आलेली एक अत्यंत गंभीर घटना। लोकशाहीच्या सर्वात खालच्या स्तरावर काम करणाऱ्या या प्रतिनिधींचं जर असं हिंसक वर्तन असेल
तर सामान्य जनतेने न्याय कुणाकडे मागावा हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। आता या प्रकरणात पोलीस काय कार्यवाही करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। लंच ब्रेक मध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक। तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक। त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर। और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर पुन्हा आपले स्वागत आहे। लातूर जिल्ह्यातील एक भीषण अपघाताची बातमी समोर येत आहे। औसा तालुक्यातील चलबुर्गा पाटीजवळ क्रुझर गाडीचा भीषण अपघात झाला। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गाडीचा पूर्ण चकनाचूर झाला। लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील चलबुर्गा पाटीलजवळ रविवारी दुपारच्या सुमारास एक भीषण अपघात घडला। लातूरकडून निलंग्याकडे भरधाव वेगाने जात असलेली क्रुझर गाडी अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली। अपघातावेळी गाडीत काही प्रवासी होते, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। काहींना किरकोळ मार लागला असून त्यांना जवळच्या रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी हलविण्यात आले। प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार गाडीचा वेग खूप जास्त होता आणि चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या खाली जाऊन उलटली। घटनास्थळी नागरिकांनी धाव घेऊन मदत कार्य केले। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गाडी क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढली आणि अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत निर्माण झाली होती ती सुरळीत केली। अपघाताचे कारण चालकाचा निष्काळजीपणा असल्याची प्राथमिक माहिती आहे। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। सुदैवाने कोणताही जीव गेलेला नाही, मात्र अशा घटना आपल्याला वाहन चालवताना सतर्क राहण्याची आठवण करून देतात। गतीपेक्षा सुरक्षितता महत्त्वाची असते। नांदेड, कंधार आणि भोकर आरोग्य व्यवस्थेचा बट्ट्याबोळ झाल्याची धक्कादायक बाब पुन्हा एकदा समोर आली आहे। जिल्हा शासकीय रुग्णालयातील उंदरांच्या प्रकरणानंतर आता भोकर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची अक्षरशः हेळसांड होत असल्याचं चित्र समोर आलं आहे। पिण्याच्या पाण्याची गैरसोय, प्रचंड घाण आणि उपचाराअभावी रुग्णांची होणारी ससे होलपट या सगळ्यांमुळे आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे। नांदेड जिल्ह्यात आरोग्य विभागाचा कारभार किती गलथान आहे हे पुन्हा एकदा उघड झालं आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात एका रुग्णाचा पाय उंदराने कुरतडल्याचा आरोप झाला होता। त्यानंतर कंधार येथील ग्रामीण रुग्णालयातही एका रुग्णाच्या अंगावर उंदीर फिरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। या दोन प्रकरणांची चर्चा थांबते ना थांबते तोच आता भोकर ग्रामीण रुग्णालयाचा अनागोंदी कारभार समोर आला आहे। या रुग्णालयात दाखल झालेल्या एका महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती, परंतु उपचारासाठी तिला इथून तिथं फिरवण्यात आलं। डॉक्टरांना भेटण्यासाठी वर जा खाली जा असं सांगण्यात आल्यामुळे उपचाराअभावी या महिलेला खूप त्रास सहन करावा लागला। गड्डा झाला मग काय म्हणायचं? आपली व्यथा सांगताना या महिलेला अश्रू अनावर झालेत, तर दुसरीकडे याच रुग्णालयातील एका रुग्णाच्या हातावर सलाईन सुरू असताना डासांचा मोठा थवा हल्ला करत असल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे। रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, सगळीकडे प्रचंड घाण आणि अस्वच्छता पसरलेली आहे। रुग्णालयातील कर्मचारी आणि वैद्यकीय अधीक्षकांकडे याची तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचं रुग्णांनी सांगितलं आहे। या गंभीर प्रकारामुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर लोकांचा विश्वास उडत चालला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। या ठिकाणी खूपच अस्वच्छता असून मच्छरांची हातावरती एक 5-25 मच्छर बसलेले होते। पहिलेच बिमार असून या ठिकाणी अस्वच्छतेमुळे मच्छर डासा चावून अधिक बिमार होण्याची शक्यता आहे। या प्रशासनाला येथील अधीक्षक जे आहेत वैद्यकीय अधीक्षक त्यांना सुद्धा आम्ही मेसेज आधीही केला होता, आजही केला। त्यानंतर जिल्ह्याचे जे आपले शल्यचिकित्सक आहेत त्यांना सुद्धा आम्ही
मॅसेज टाकला, परंतु याकडे आरोग्य प्रशासन किंवा वरिष्ठ बिलकुल अजिबात लक्ष द्यायला तयार नाहीत आणि येथील जे स्टाफ आहे ते स्टाफ देखील रुग्णांची एक प्रकारे हेळसांड करत आहेत. त्याकडे लक्ष द्यायला सुद्धा कोणी तयार नाही. रुग्ण येऊन अर्धा तास या ठिकाणी बसतात. मला जवळपास 7 ते 8 उलट्या झाल्या होत्या, तरी अर्धा तास बसल्यानंतर उपचाराला सुरुवात झाली. माननीय पळसकर साहेब माझे ओळखीचे असल्यामुळे त्यांनी तात्काळ मला बघितल्यावर घेतले, परंतु अगोदर इथले कुठलेही कर्मचारी किंवा नर्स वगैरे लक्ष द्यायला तयार नाहीत. वरून मोठ्या भाषेत उंच आवाजात बोलतात, क्षमाना, येऊ द्या ना, बसू द्या ना, बघूत ना. म्हणजे रुग्णांची त्यांना थोडीही काळजी नसल्यासारखे दिसून येते. नांदेड जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची ही अवस्था अत्यंत गंभीर आहे. एकामागोमाग एक असे प्रकार समोर येऊनही प्रशासन याकडे का दुर्लक्ष करत आहे हा मोठा प्रश्न आहे. गरिबांना आणि सर्वसामान्यांना मिळणाऱ्या उपचाराची ही अवस्था असेल तर रुग्णांनी जायचं तरी कुठे? या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. लंच ब्रेक मध्ये एवढंच. भेटूया दुपारच्या बुलेटिनमध्ये. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.